नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर ही काही पॉम-पॉम सॉफ्ट टॉयज आहेत, जी बाळाच्या बाबांनी आणलेली आहेत. आता बाळ पोटावर पडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे या टॉयचा उपयोग होईल. पण विनूने ना यांना पाण्यात बुडवलेले होते, त्यामुळे यामध्ये थोडं-थोडं पाणी अजून शिल्लक आहे. तर अगोदर हे मी व्यवस्थित ड्राय करून घेईन आणि मग बाळाला खेळण्यासाठी देईन. इथं आलेला आहे एक पार्सल. तर मी ऑर्डर केलेला होता हा फॉसेट माउंट. कारण इथे जो किचन आहे ना, त्याचा सिंकचा जो नळ आहे, तो थोडा भिंतीजवळ आहे आणि भांडी घासताना थोडं पुढं वाकावं लागतं आणि त्यामुळे मम्मीला त्रास होत होता. या एक्सटेन्शनचा फायदा होईल म्हणून मी हे मागवलेलं होतं. पण हा ट्राय फेल झालेला आहे, कारण हा फॉसेट जो आहे ना, या चावीला बसत नाही. कारण हा स्क्रू ऑन टाईपवाला आहे. यासोबत जे पार्ट्स आहेत ते सुद्धा मी यूज करून पाहिलेले आहेत, पण नो यूज. आता हा मी माझ्या घरी घेऊन जाईन, तिथे काही उपयोगी येतो का ते मी पाहेन. व्हिडिओच्या शेवटी हा एक्सटेन्शन मी बाथरूममधील नळाला लावून दाखवलेला आहे. खूपच छान आहे, नक्की पहा. तर जो हा फॉसेट आहे ना, खूप छान फंक्शनमध्ये अवेलेबल आहे. हा 3 फंक्शन पुल डाउन सिंक स्प्रेयर आहे. फ्रीली रोटेट होऊ शकतो. तर याचे मटेरियल जे आहे ते प्लास्टिकमध्ये आहे. पण वरून अगदी स्टीलसारखा दिसतं. तर आज जेवणामध्ये मम्मीने काय बनवलेलं आहे चला दाखवते. तर आज मम्मीने नॉन-व्हेज बनवलेलं आहे. तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्याचबरोबर चिकन आहे, भात आणि चपाती आहेत. तर मी जेवण जेवलेली आहे आणि त्यानंतर बाळाला दिलेला आहे व्हिटॅमिन डीचा ड्रॉप. तर विनूचं ना 1 महिना स्कूल ऑलरेडी चुकलेलं आहे. मग पप्पा म्हणाले, की "इथं एक इंग्लिश मीडियम स्कूल चांगलं आहे, तर इथं 1 ते 2 महिने इथं जाऊ दे. मग बघू कसं-कसं फरक पडतो." तर एक व्हिजिट विनू आणि पप्पा स्कूलला देऊनसुद्धा आलेले होते आणि विनू जाण्यासाठी तयारसुद्धा झालेला होता आणि लकीली मी त्याची स्कूल बॅग इकडे आणलेली होती. पण ती खूप घाण झालेली होती. मग पप्पा आज ही बॅग धुणार होते आणि पप्पांसोबत विनू मार्केटमध्ये गेला. तिथे जाऊन त्याने पेन्सिल केससुद्धा घेऊन आला. त्याच्यानंतर वॉटर बॉटल, टिफिनसाठी जी बॅग असते ती बॅग, हे सर्व तो नवीन घेऊन आलेला आहे. तर जी वस्तू नवीन दिसेल ना ती तो उचलतो. आता हा पेन्सिल केसच पहा, तर मस्त असा टॉय टाइप गाडी टाइप घेऊन आलेला आहे तो. आणि ही आहे ती वॉटर बॉटल आणि त्यासोबत घेतलेली जी टिफिन बॅग आहे ना, ती तर अतिशय मोठी आहे. जी मोठी लोकं ऑफिसला जातात ना, तशी मोठी टिफिन बॅग तो घेऊन आलेला आहे इथं. तर टिफिन बॉक्स इथं मनासारखा भेटला नव्हता. त्यामुळे टिफिन बॉक्स फक्त मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो सुद्धा आलेला आहे. तर हा मी Flipkartवरून मागवलेला आहे. 3 कंपार्टमेंट आहेत यामध्ये. लीक प्रूफ आहे, त्याच्यानंतर एअरटाईट आहे. आतील जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेली आहे. त्याच्यानंतर कलरसुद्धा खूप छान आहे. पण हा प्रॉडक्ट डॅमेज्ड होता. आता कोणताही ऑनलाईन शॉप असू देत, त्यांनी प्रॉडक्ट पॅक करताना एकदा तरी चेक केलं पाहिजे ना. लोक इतक्या विश्वासाने ऑर्डर करतात, तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी प्रॉडक्ट चेक करून बॉक्समध्ये पॅकिंग केलं पाहिजे. तर याच्यासोबत एक फोक आणि एक स्पूनसुद्धा भेटलेला आहे. तर याच्यामध्ये काय डॅमेज आहे ते मी तुम्हाला दाखवते पहा. तर झाकण एअरटाईट बसावं यासाठी जी इलास्टिक्सवाली रबर जी असते ना साईडला, तर ती एका कंपार्टमेंटची इलास्टिक जी आहे ना, ती तुटलेली आहे. तुटलेली आहे म्हणण्यापेक्षा ती प्रॉपर त्याला अटॅच नव्हतीच, कारण ती शॉर्ट आहे थोडीशी. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने होती. तर ती टिफिन ओपन केल्या-केल्या पडलेली आहे. तर हे मला रिटर्न करायचं होतं. पण हे रिटर्न करायचं, मग तो रिफंड मिळणार, ही प्रोसिजर मला खूप कंटाळवाणी वाटते. पण तरीसुद्धा मी रिटर्न करायचं प्लॅन केला होता. पण विनूला हा टिफिन बॉक्स खूप आवडला आणि तो हाच असू दे असं म्हणाला. मग म्हटलं असू देत, थोडे महिने हा वापरेल. आणि विनूचे बाबा ना गोव्याला गेले होते फ्रेंड्ससोबत आपल्या. तर तिथून विनूसाठी आणि बाळासाठी थोडे कपडे घेऊन आलेले आहेत. तर गोव्यामध्ये हे असेच कपडे भेटतात, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर गोव्यामध्ये शॉपिंग करायला खूप मजा येते. गोव्यामध्येच काय, पण कुठेही शॉपिंग करायला आपल्या लेडीजना खूप आवडतं आणि मला ही शॉपिंग करायला भरपूर आवडतं. आणि इथे ना विनूची बॅग पप्पांनी स्वच्छ धुवून ती संध्याकाळच्या वेळी सुकलेली सुद्धा आहे. आणि हे काही दिवे आहेत, जे दिवाळीच्या वेळेला वापरलेले आहेत. तर ते मम्मी आता स्वच्छ धुवून, सुकवून, पॅक करून ठेवणार आहे नेक्स्ट इयर वापरण्यासाठी. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की बाथरूमच्या चावीला मी हा एक्सटेन्शन वापरून दाखवते. तर हा इथं तो व्यवस्थित बसलेला सुद्धा आहे.
आणि इथं मी तुम्हाला याचे मोडसुद्धा जे आहेत 3 टाईपचे ते वापरून दाखवते. खूप छान आहे, मस्त होता सिंकसाठी, पण तो आता वापरात आलेला नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर असा फॉसेट वगैरे ऑर्डर करणार असाल, तर एकदा व्यवस्थित तुमचा जो नळ आहे तो कोणत्या टाईपचा आहे पहा. स्क्रू ऑन टाईप वगैरे हे सर्व मला इतकं माहीत नव्हतं, त्यामुळे मी ऑर्डर केला आणि तुम्ही चेक करूनच ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला रिटर्न करावं लागणार नाही. आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.